श्रीराम डाग न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। दिवसा घरफोडी करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुद्देमालासह केले जेरबंद। शिवमहापुराण कथेच्या समाप्तीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन, वारकरी सेवारत्न पुरस्काराचे करण्यात आले वितरण। एसटी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक व ज्वलंत मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे करण्यात आले निषेध आंदोलन। महापालिका हद्दीतील गरजू रहिवाशांना शबरी आदिवासी घरकुल योजनेचे अनुदान अदा करण्याची मागणी। आणि पेट्रोल टाकून जीवे ठार मारणाऱ्या नागरिकांवर कुठलीही कारवाई न करण्यात आल्याचा पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला आरोप। आता बातमीपत्र विस्ताराने। दिवसा घरफोडी करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करीत त्यांच्याकडून 72,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत सोनगीर येथील घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे। धुळे तालुक्यातील सोनगीर येथे दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करीत त्यांच्याकडून 72,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 2 मार्च 2025 रोजी दुपारी 2:20 ते 6:30 वाजेच्या दरम्यान भूषण जीवन माळी राहणार बागुल गल्लीचे मागे सोनगीर यांचे राहते घरातून अज्ञात चोरट्यांनी एकूण 36,000 रुपयांचे सोने चांदीचे दागिने दिवसा चोरून नेल्याने सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना दिनांक 5 मार्च रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे दिवसा घरफोडी करणारे अट्टल चोरटे इरफार उर्फ मुन्ना मोहम्मद हसन अन्सारी वय 47 वर्ष राहणार चांतारा चौक धुळे व जाकीर शाह भिकन शाह फकीर वय 50 राहणार मरकज मशीद जवळ चांतारा चौक यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी नमूद गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्याकडून 30,000 रुपयांचे पिवळे धातूचे कानातील टॉप, 30,000 रुपयांची यमहा दुचाकी, 12,000 रुपयांची रोकड असा 72,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। इरफान उर्फ मुन्ना मोहम्मद हसन अन्सारी आणि जाकीर शाह भिकन शाह फकीर हे दोन्ही दिवसा घरफोडी चोरी करणारे अट्टल चोर त्यांच्यावर दिवसा घरफोडी चोरीचे व इतर असे एकूण 23 गुन्हे दाखल आहेत। तसेच आरोपी इरफान उर्फ मुन्ना मोहम्मद हसन अन्सारी व आरोपी जाकीर शाह भिकन शाह फकीर यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने जिल्हा कारागृहात शिक्षाही भोगलेली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, सोनगीर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, संदीप पाटील, पंकज खैरमोडे, तुषार सूर्यवंशी, विनायक करणार, महेंद्र सपकाळ, सुनील पाटील, मयूर पाटील आदींनी केली। गुन्हा रजिस्टर नंबर 40/25 अशी घरफोडी झाली होती। त्याच्यामध्ये फिर्यादी भूषण जीवन माळी यांचं घर ते फोडण्यात आलं होतं। आपण एनसीबीच्या टीम मार्फत 2 आरोपींना याच्यामध्ये अटक केलेली आहे। त्याचं नाव आहे इरफान उर्फ मुन्ना मोहम्मद हसन अन्सारी वय वर्ष 47 राहणार धुळे, त्याचप्रमाणे जाकीर शाह भिकन शाह फकीर वय वर्ष 50 चांदगारा चौक धुळे या दोघांना आपण याच्यामध्ये अटक केलेली आहे। हे दोघंही कन्व्हिक्टेड आरोपी, यांना पूर्वी देखील कोर्टाकडनं शिक्षा झालेली आहे आणि यांच्यावर एकूण 23 गुन्हे यांच्यावर दाखल आहेत। आपण याच्यामधला सर्व मुद्देमाल देखील हस्तगत केलेले आहे। धुळे शहरातील देवपुरातील नावी कॉलनी संत सेनानगर येथील श्री विठ्ठल मंदिर येथे आयोजित शिवमहापुराण कथेच्या समाप्तीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी वारकरी सेवारत्न पुरस्काराचे वितरणही करण्यात आले। श्री गुरु सेवा प्रतिष्ठान धुळेतर्फे देवपुरातील नावी कॉलनी संत सेनानगर येथील श्री विठ्ठल मंदिर येथे आयोजित शिवमहापुराण कथेच्या समाप्तीनिमित्त महाप्रसादाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते। यावेळी वारकरी सेवारत्न पुरस्कार वितरणाचा कार्यक्रमही संपन्न झाला। श्री गुरु सेवा प्रतिष्ठानतर्फे दिनांक 27/2/2025 ते बुधवार दिनांक 5/3/2025 अखेर शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते। शिव महापुराण कथेच्या समाप्तीनिमित्त बुधवारी महाप्रसादाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। रोज सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, सायंकाळी 6 ते 7 संत भोजन, रात्री 8 ते 10 शिव महापुराण कथा संपन्न झाली। बुधवारी समाप्तीनिमित्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी वारकरी सेवारत्न पुरस्कार वितरणाचा सोहळाही संपन्न झाला। यात हरिभक्त परायण भानुदास दौलत मोरे, हरिभक्त परायण माधवराव पाटील, हरिभक्त परायण आनंदा महाजन, हरिभक्त परायण पंढरीनाथ माळी, हरिभक्त परायण लखनबाई माळी, हरिभक्त परायण इंदुबाई सोनवणे, हरिभक्त परायण अनुबाई वाघ, हरिभक्त परायण रमन गुजर, हरिभक्त परायण अजयसिंग गिरासे, हरिभक्त परायण नाना चव्हाण, हरिभक्त परायण हिरालाल इशी, हरिभक्त परायण बाळासाहेब पाटील, हरिभक्त परायण दादाजी नेरकर,
हरिभक्त परायण लक्ष्मण बोरसे, हरिभक्त परायण मधुकर निकुंभ आदींना वारकरी सेवारत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। या प्रसंगी हरिभक्त परायण सतीश महाराज भोंगे, हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज वाडी भोकरकर, हरिभक्त परायण भाऊ महाराज रुद्र, रणजित राजे भोसले, हरिभक्त परायण मनसाराम महाराज, हरिभक्त परायण विक्रम महाराज, हरिभक्त परायण श्रीराम महाराज तामसवाडी, हरिभक्त परायण सतीश महाराज निमडाळेकर, हरिभक्त परायण विकास सेन, हरिभक्त परायण दिनेश मोरे आदी उपस्थित होते। आमचे श्री गुरु सेवा प्रतिष्ठानतर्फे सालाबादाप्रमाणे याही वर्षी आम्ही शिवपुराण महाशिवपुराण कथा आयोजित केली व त्या कथेनिमित्त आमच्या प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ वारकरी सेवारत्न पुरस्कार वितरण सोहळा पण ठेवला। कारण ज्या वारकऱ्यांनी आयुष्यभर आपलं जीवन या वारकरी संप्रदायासाठी वाहून घेतलं, अशा ज्येष्ठ वारकऱ्यांना कुठेतरी चांगल्या पद्धतीने न्याय मिळावा आणि त्यांचा सन्मान व्हावा अशी प्रतिष्ठानची शुद्ध भावना असून प्रतिष्ठाननी हा निर्णय घेतला आणि 2 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम करतोय। त्याच्या मागे आमचे प्रेरणास्थान मच्छिंद्रजी भाऊ वाडी भोकरकर गुरुवर्य, तसेच सतीशदासजी महाराज भोंगे शिरपूर मठाधिपती राम मंदिर संस्थानचे, तसेच आमचे भागवताचार्य व मानधन समितीचे सदस्य प्रमोदजी महाराज भोंगे व या प्रतिष्ठानला ज्यांनी खूप सहकार्य आणि सहयोग करून प्रतिष्ठानच्या पाठीमागे सतत उभे राहून ज्यांनी सतत प्रतिष्ठानला मोठं कसं होईल याचा विचार केला, असे आमचे गुरुवर्य माळी गुरुजी खंडलायकर यांच्या अनमोल सहकार्याने हा आमचा कार्यक्रम होतो। तसेच या आमच्या कार्यक्रमाला सतत आशीर्वाद असतो। आमच्या गुरु माऊली यशोदा अक्का यांचा आशीर्वाद असतो आणि सर्व साधू संतांचं याला अनमोल सहकार्य लाभतं। एसटी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक व ज्वलंत इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे धुळे आगाराच्या प्रवेशद्वारासमोर निषेध आंदोलन करण्यात आले। एसटी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक व ज्वलंत इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनांतर्फे धुळे आगारात जोरदार आंदोलन करण्यात आले। 1 एप्रिल 2020 पासून देण्यात आलेल्या पगारवाढीचा 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2024 पर्यंतच्या फरकाची थकबाकी त्वरित देण्यात यावी। राज्य शासनाप्रमाणे महागाई भत्ता फरकासह 53% दराने देण्यात यावा। ₹1 च्या पटीत करण्यात आलेली भाडेवाढी प्रवासी तसेच वाहकांसाठी डोकेदुखी ठरली असून ती 5 च्या पटीत करण्यात यावी। यासह विविध मागण्यांसाठी धुळे आगाराच्या प्रवेशद्वाराजवळ एसटी कामगारांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली। या आंदोलनाची दखल न घेतल्यास याहूनही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। आंदोलनात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष दीपक पांडव, सचिव संतोष वाडिले, खजिनदार DI राजपूत, संजय परदेशी, RK माले, JD पाटील, RS बाविस्कर, SP बागले, महेंद्र सनेर, GV पाटील, प्रमिला दीक्षित, निलिमा नेतकर, स्वप्ना चौधरी, कोमल ठाकूर, गोपाळ ठाकरे, जितेंद्र कल्याणकर, गोरख भोई, RN पाटील, विनोद पाटील यासह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते। महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने राज्यव्यापी प्रत्येक आगाराच्या गेटवर, प्रत्येक युनिटच्या गेटवर निदर्शने आंदोलने आज करण्यात येत आहे। या आंदोलनामागची पार्श्वभूमी आमचा जो मागे पगारवाढ झालेली आहे ती एप्रिल 2020 पासून तर 31 मार्च 2024 पर्यंतचा फरक आमचा या शासनाकडे प्रशासनाकडे थकलेला आहे। तो फरक आम्हाला त्वरित मिळावा। आमची पगारवाढ जी झाली त्यानंतर 5 महिने आम्हाला फरकाची रक्कम देण्यात आली, परंतु जानेवारीच्या पेड इन फेब्रुवारीच्या पगारापासून आमची ती पगारवाढ फरकाचा रक्कम ही कमी झाल्यामुळे आमच्या पगारामध्ये फार मोठी विसंगती निर्माण होऊन कामगारांचे सुमारे 5 ते 7 हजाराचे पगार कमी होत आहेत। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जातो, एसटी कामगारांना मात्र 46% दराने दिला जातो। तो आमचा 53% दराने देण्यात यावा व त्याचा फरक देखील कामगारांना देण्यात यावा, अशा प्रमुख मागण्यांसह इतर अनेक मागण्यांसाठी आज आम्ही येथे आंदोलन करत आहोत। आज धुळे आगाराच्या गेटवर हे आंदोलन संपन्न होत आहे। आपल्या माध्यमातून मी शासनाला, या प्रशासनाला आवाहन करतो, विनंती करतो, निवेदन करतो की त्यांनी आमच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष देऊन आमचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा कामगारांचे हे आंदोलन अधिकाधिक तीव्र स्वरूपात केले जाईल याची नोंद घ्यावी। धुळे महानगरपालिका हद्दीतील गरजू रहिवाशांना शहरी आदिवासी घरकुल योजनेचे अनुदान अदा करावे अशी मागणी
भाजपच्या माजी नगरसेविका वंदना भामरे यांच्यासह पात्र लाभार्थ्यांतर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आले. शहरी शबरी आदिवासी घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अनुदान तात्काळ मिळावे याबाबत येत्या मंगळवारपर्यंत कुठलाही निर्णय न घेतल्यास दिनांक 12 मार्च रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगरसेविका वंदना भामरे यांनी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की महानगरपालिका हद्दीत शबरी आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या 11 जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राबवण्यात येत आहे. या अंतर्गत 246 लाभार्थ्यांनी महापालिका बांधकाम विभागाकडे सर्व आवश्यक कागदपत्रांसह मागणी अर्ज दाखल केले आहेत. पात्र लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासून त्यांच्या घरांची प्रत्यक्ष पाहणीही करण्यात आले, मात्र अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय घेतला गेलेला नाही. शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांनी सर्व अटी पूर्ण केल्या असून घर बांधकामासाठी आवश्यक असलेली जागा 30 ते 40 वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे. ग्रामपंचायतीच्या अधिकृत नोंदी व आवश्यक कागदपत्रे असूनही लाभार्थ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. अनेक कुटुंबे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांच्या घरकुल मंजुरी संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा 12 मार्च रोजी तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन केले जाईल असा इशारा वंदना भामरे यांनी दिला आहे. प्रशासनाने आपल्या समितीच्या बैठकीतील निर्णयाची अधिकृत प्रत उपलब्ध करून द्यावी आणि लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत काय भूमिका घेणार आहे हे लेखी स्वरूपात द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी माजी नगरसेविका वंदना भामरे यांच्यासह छोटू सोनवणे, रमेश पारधी, नीलाबाई सोनवणे, हिराबाई ठाकरे, बापू दावलसे, श्रीराम ठाकरे, जितेंद्र मालचे, नंदलाल मोरे, सतीश मोरे, सखाराम मोरे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि धुळे महानगरपालिका या ठिकाणी आम्ही संपूर्ण लाभार्थी समवेत निवेदन देण्यासाठी आलो आणि आम्ही निवेदन देखील दिलं. गेल्या 5-6 वर्षापासून आमचा पाठपुरावा होता की धुळे शहरामध्ये खेदाची बाब अशी आहे की धुळे शहरालगत धुळे शहरामध्ये आदिवासी समुदाय मोठ्या संख्येने राहतो, रहिवासी आहे आणि जिला बिलाटी वस्ती आजी म्हटलं जातं, ती बिलाटी वस्ती इतकी दयनीय अवस्थेमध्ये आज सुद्धा एवढ्या मोठ्या धुळे जिल्ह्यामध्ये ही खेदाची बाब आहे. आणि या ठिकाणी प्रत्येकाला आपलं हक्काचं घर मिळावं म्हणून 5 ते 6 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो, परंतु आज तागायत या लोकांना कुठलाही न्याय मिळाला नाही. आणि 11 GR झाला शहरी शबरी आवास योजनेचा 11 जानेवारी 2024 रोजीचा, की ग्रामीण भागामध्ये जे शबरी आवास योजनेचे घरकुलं मिळत होती तर ते शहरीच्या लोकांनाही मिळाले पाहिजे. आणि या GR नुसार आम्ही मागणी केली होती, आम्ही प्रस्ताव दाखल केलेले होते. निधी येऊन पडलेला आहे आणि तरी देखील कुठल्याही प्रकारची प्रोसेस होत नव्हती आणि म्हणून आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. परंतु आनंदाची गोष्ट अशी की आदिवासी प्रकल्प अधिकारी आणि महानगरपालिकेचे कमिशनर माननीय आयुक्त मॅडम दगडे मॅडम यांनी होकार दिलेला आहे की सगळ्या गोष्टी लिगली आहेत, GR नुसार काम करायचं आहे आणि म्हणून आम्ही 100% लाभार्थ्यांना लाभ देणार आहोत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आम्ही आशा बाळगतो आणि विश्वास ठेवतो की आपण दिलेला शब्द आपण खरा ठरवाल आणि या लोकांना आपण लाभ देणार, अन्यथा आम्ही आंदोलन करणार, धरणे आंदोलन करणार. आणि नुसतं आंदोलनच नाही तर कुटुंबासहित सगळ्या लाभार्थ्यांना आम्ही महानगरपालिकेच्या आवारात आणणार आणि जोपर्यंत आम्हाला स्वतःचं हक्काचं घर मिळत नाही तोपर्यंत सर्व कुटुंब महानगरपालिकेच्या आवारामध्ये राहतील एवढं मी आपल्याला सांगते. आणि या होणाऱ्या परिणामास आपण स्वतः प्रशासन आपण जबाबदार राहणार एवढंच बोलते. माझ्यासोबत आपल्या वलवाडीचे रंगनाथदादा ठाकरे नगरसेवक देखील उपस्थित आहेत, शांतिकमल बैसाणे सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत आणि सगळेच लाभार्थी इथं उपस्थित आहेत. एवढं मी धुळे शहरातील देवपुरातील कदमबाडे नगरातील रहिवासी ज्ञानेश्वर मांडोळे यांना अर्वाच्य शिवीगाळ करीत पेट्रोल टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांवर पश्चिम देवपूर पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याचा आरोप प्रभुलाल व रीता मांडोळे या दाम्पत्याने पत्रकार परिषद घेऊन केला आहे. धुळे शहरातील देवपूर परिसरातील कदमबाडे नगरातील रहिवासी ज्ञानेश्वर मांडोळे यांच्या घराजवळील राहणाऱ्या नागरिकांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत रोख रक्कम हिसकावून नेत पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत पश्चिम देवपूर पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप प्रभुलाल मांडोळे व रीता मांडोळे या दाम्पत्याने पत्रकार परिषद घेऊन केला आहे. प्रभुलाल मांडोळे यांनी माहिती देताना सांगितले की एंजल मेडिसिन हाऊस नावाचे घाऊक औषधी विक्रीचे दुकानासह ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. परिसरातील नागरिकांच्या छळामुळे ब्युटी पार्लर व्यवसाय दुसरीकडे हलवण्यात आला. घराच्या प्रांगणातील महादेव मंदिराच्या आवारात कचरा, मांसाचे तुकडे टाकणे, अश्लील शिवीगाळ करणे, घरासमोर समूहाने येऊन बसणे यासारखे अनेक त्रासदायक प्रकारांना
मांडोळे कुटुंबियांना सामोरे जावे लागते। या त्रासातून मुक्ततेसाठी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार देऊन देखील पोलीस निरीक्षक तुषार देवरे, दीपक गायकवाड केवळ बघ्याची भूमिका घेतात। दिनांक 6 फेब्रुवारी रोजी कदमबांडे नगरातील साजन लखा पहाडे, गड्ड्या भटू पहाडे, धीरज भटू पहाडे, सुनील पहाडेचा मुलगा पूर्ण नाव माहीत नाही, गोपाळचा मुलगा पूर्ण नाव माहीत नाही, सुमनबाई लखा पहाडे, आकाश पहाडे, कुणाल पूर्ण नाव माहीत नाही, दीपक पहाडेचा मुलगा अश्विनी आकाश पहाडे, दीपक पहाडेची पत्नी लखा सोना पहाडे, भिका सोमा पहाडे, भटू पहाडे या 14 जणांनी संगनमताने एकत्र येऊन शिवीगाळ करत जबर मारहाण केली। 112 नंबरला संपर्क साधून पोलिसांना घटनेबाबत माहिती देण्यात आली। दरम्यान मांडोळेंच्या पत्नी व मुलीला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले। उपचारानंतर प्रकृती ठीक झाल्यावर मांडोळेंनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले। वारंवार तक्रार करूनही पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्लक्ष का करीत आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। तसेच पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर सवाल उठवण्यात आला आहे। या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांची भेट घेऊन घटनेबाबत सविस्तर सांगितले असल्याने त्यांनी प्रकरणाची माहिती घेऊन सांगतो असे सांगितले असल्याचे मांडोळेंनी यावेळी सांगितले। चांगला रिस्पॉन्स होता लेडीजचा, पण त्या लोकांची सवय जी होती त्यामुळे मला स्वतः माझी क्लायंट तक्रार करायची की मॅम तुम्ही इथं पार्लर बंद करा, आम्हाला यायला खूप त्रास होतो। आणि कसं असतं, आपल्याला एखादी वस्तू आवडते किंवा एखादी गोष्ट जी आवडते किंवा ज्याच्याकडे जाणं आवडतो आपण त्याच्याकडे कुठल्याही परिस्थितीत जातो, पण तरुण मुली माझ्याकडे जेव्हा यायच्या त्या तक्रार करायच्या ना, मलाच लाज वाटायला लागली की नाही आपण व्यवसायासाठी दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालतो। मी तिथलं पार्लर बंद केलं, विद्युतप्रभाला माझं पार्लर सुरू केलं, तेव्हापासून मी तिथलं बंदच करून टाकलं, तिथं जाणं बंद केलं। म्हणजे माझा एक व्यवसाय मी ठीक आहे दुसरीकडे करू शकते। आता यांचा जर व्यवसाय माझं घर यांच्या व्यवसायावर चालतं, माझ्या व्यवसायावर नाही चालत, तर त्यांच्या व्यवसायावर जर ते घर चालतंय तर त्यांच्या पार्लरला ऍक्च्युली मी जेव्हा तिथं शॉप आणि पार्लर सांभाळायची, तर मला माहिती माझा व्यवसाय जो होता तो खूप जोरात चालायचा, माझा उदरनिर्वाहही चांगला व्हायचा, पण मी पैशांकडे न बघता फॅमिलीची सिक्युरिटी बघितली, कारण मला 3 मुली आणि 1 मुलगा आहे, तर मी सर्वांसाठी जागा बदलून टाकली। पण मी जागा बदलली म्हणून माझे मिस्टरही जागा बदलतील असं तर होणार नाही, मग मला सॅक्रिफाईस करावा लागला। तर मी होती, मला दुसरीकडे घर आहे, मी तिथं करू शकली माझं पार्लर सुरू, पण यांना जर व्यवसायाची जागा बदलावी लागली तर लगेच व्यवसाय सेट होणं शक्य नसतं। व्यवसायाचं ठीक लागला तर जाऊन बसतो, नाही तर नाही बसत। माझं कसं एक क्लायंट येतात म्हणून मी इकडे पण करू शकते, म्हणजे मला चालू पार्लरही तिथं बंद करावं लागलं। त्या लोकांची नियतही चांगली नाही, नजरही चांगली नाही, घाणेरडे कमेंट पास करणं त्यांचं काम आहे। माझ्याकडे पार्लरला आणि शॉपिंगला सुद्धा जेव्हा मी शॉपिंग सुद्धा सांभाळायची, सरांची जनरल शॉपिंग, त्यावेळेस जर लेडीज यायच्या, मुली यायच्या, त्या मुलांचा अक्षरशः घोळका सिगारेट पिण्यापासून तर थम्सअप असो, आईस्क्रीम असो, अगदी ते पूर्ण घेरूनच बसायचे कानाकोपरा। मी भरपूरदा बोललेली त्यांना इथं बसायचं नाही, पण ते इग्नोर करायचे, इग्नोरच करायचे, त्यामुळे आमच्या व्यवसायावर फार फार परिणाम झाला। जो माणूस दिवसाला 4000 कमवतो तो फक्त 250, 300 आणि 400 रुपये घरी आणतो, तर विचार करा परिणाम किती झाला असेल। आता आम्हाला मुलींना शिक्षणही घालायचे, पुढे शिकवायचे, मुलगी नीटचं प्रिपरेशन करते, माझी मोठी मुलगी लॉला आहे, लहान मुलगी 10वीला आहे, आणि अशा कंडिशनमध्ये आता त्यांनी जर व्यवसायाकडे दुर्लक्ष केलं तर घर कसं टकेल? शेवटी माणसाचा पैसाच महत्त्वाचा असतो घरामध्ये, आपला तर काही नाही, आपण फक्त साठवण म्हणून पैसा कमवतो ना। आता व्यवसायाला किती दुमत द्यायचं आपण? पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। दिवसा घरफोडी करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुद्देमालासह केले जेरबंद। शिवमहापुराण कथेच्या समाप्तीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन, वारकरी सेवारत्न पुरस्काराचे करण्यात आले वितरण। एसटी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक व ज्वलंत मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे करण्यात आले निषेध आंदोलन। महापालिका हद्दीतील गरजू रहिवाशांना शबरी आदिवासी घरकुल योजनेचे अनुदान अदा करण्याची मागणी। आणि पेट्रोल टाकून जीवे ठार मारणाऱ्या नागरिकांवर कुठलीही कारवाई न करण्यात आल्याचा पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला आरोप। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।